Those students are also satisfied their small mobile whatever they have got equipments. काय त्यांना जे साधन मिळतं त्याच्या जे डिव्हाइस मिळतं त्याच्यात ते काय आहे सॅटिस्फाईड. सो द पोएटेस सेड दॅट the world is yours, but when you have got a satisfied with those things whatever the God has blessed you, तुम्ही काय करायचं आहे ग्रेटफुल फॉर द थिंग्स दॅट गॉड एन्ड्योर यू. तुम्हाला जे बहाल केलेलं आहे जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे ग्रेटफुल करायचं आहे, कृतज्ञता व्यक्त करायची आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आय विल गोइंग टू रीड द वॉर्मिंग अप क्वेश्चन आन्सर. ओके, पेज नंबर 125. देअर आर 4 ॲक्टिव्हिटीज. या सम group discussion in the warming up. Today I am going to discuss about warming up and the first paragraph of the poem. Okay, so listen carefully. Page number 125, warming up. From groups and discuss the following turn by turn. Then discuss with your friends also, your parents also, your sisters, whatever who are available in your group discussion. What do you often complain to your parents, elders about? What is the meaning of that questions? तुम्ही कंप्लेंट कशाबद्दल करतात? तुमच्या पॅरेंट्सशी किंवा तुमच्या मोठ्यांबरोबर तुम्ही कंप्लेंट करतात किंवा तुम्ही मागणी करत असतात. कशाची मागणी करत असतात? We often complain to our parents या elders about the things that we don't have. तुम्हाला हे मिळालं नाही ते मिळालं नाही म्हणून आपण काय करत असतं कंप्लेंट करणे किंवा मागणी करणे किंवा आपण म्हणतो कुरकुर करणे किंवा हे नाही आहे ते तुम्ही म्हणतात ना हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे. इट्स कॉल्ड अ कंप्लेंट किंवा तक्रार करणे. नाऊ नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेम सम ऑफ थिंग्स यू हॅव इन युअर पॉजेसिव्ह विच युअर यंगर ब्रदर सिस्टर डज नॉट हॅव. ज्या वस्तू तुमच्याकडे आहे पण तुमच्या लहान भावाकडे नाही आहे तर अशा कुठल्या गोष्टी आहे का तुम्ही पॉजेसिव्ह करतात म्हणजे ही माझ्याच मालकीची आहे. नाउअडेज वी हॅव मोबाईल फॉर युअर एज्युकेशन. सो आय हॅव माय मोबाईल, my bank account, my sports shoes, but my younger brother does not have them. जर सपोज तुमचा लहान भाऊ असेल किंवा बहीण असेल तर तिच्याकडे बँक अकाउंट असतं का? छान अँड्रॉइड मोबाईल असतो का? नो. स्पोर्ट्स शूज असतात का? नो. सो यू हॅव पॉजेसिव्ह युअर थिंग्स. तुम्ही तुमच्या वस्तूंवर काय करतात अगदी मालकी हक्क दाखवतात. नेक्स्ट क्वेश्चन. नेम वन थिंग दॅट ऑर ॲट प्रेझेंट यू आर क्रेविंग टू पॉजेस मोस्ट ऑफ एल. At present, I am craving most of all to possess my own laptop. Yeah, my mobile phone. This is the most of all you. Nowadays, mobile या लॅपटॉप दिस इज सो पॉझेसिव्ह. तुम्हाला अगदी खूप माझा महत्त्वाचा आहे असं वाटत असतं. म्हणजे वी कांट लिव्ह विदाऊट अ लॅपटॉप, विदाऊट ए कॉम्प्युटर या विदाऊट अ मोबाईल फोन. पॉझेसिव्ह अगदी खूप आपल्याला मस्ट झालेला आहे. ओके, नाऊ मी तुम्हाला एक्सप्लेन केलेली ती प्रोहर्ब बघा. रीड द ट्रान्सलेटेड अरेबिक प्रोहर्ब गिवन बिलो अँड डिस्कस व्हॉट इट मीन्स टू कन्वे. ह्या प्रोहर्बवरून अरेबिक टोनमध्ये किंवा अरेबिक स्टाईलमध्ये ती प्रोहर्ब लिहिलेली. प्रोहर्ब म्हणजे काय माहिती तुम्हाला? म्हण. आय कंप्लेन दॅट आय हॅड नो शूज अंटिल आय मेट अ मॅन हू हॅड नो फीट. आय complained that I am unhappy because I haven't just a shoes. I haven't got a shoes. मला शूज नसल्यामुळे मी काय करत होतो माझ्या पॅरेंट्सकडे कंप्लेंट करत होतो, तक्रार करत होतो. बट व्हेन आय सॉ अ मॅन हू हॅड नो फीट. पण मी जेव्हा एका माणसाला भेटतो का त्याला पायच नाही आहे दॅट आय एम व्हेरी हॅपी बिकॉज गॉड हॅज गिफ्टेड मी विथ फीट. त्यावेळेस आपण काय होतं थोडं समाधान होतं का निदान मला पाय तरी आहे. शूज नसले तर लिव्ह इट. शूज नसले तर कधी ना कधी मिळेल. सध्या मी जे अवेलेबल आहे त्याच्यावर भागून घेतो. पण सपोज ज्याला पायच नाही आहे तो कशाबद्दल तक्रार करेल, कोणाकडे तक्रार करेल? सो सॅटिस्फाईड विथ अवर दोज थिंग्स. ज्या वॉटेवर जे तुमच्याकडे जे आहे ना त्याच्यामध्ये समाधान मानायचं. अँड द वर्ल्ड इज माइन. हे सगळे जग जसं मला पाहिजे आहे तसं देवाने तुम्हाला दिलेलं आहे. सो से टू थँकफुल फॉर गॉड टू ईच अँड एव्हरी थिंग्स. सगळं मिळाल्याबद्दल कधीतरी कृतज्ञता व्यक्त करायची.